जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणामध्ये अतिशय मोठी आणि धक्कादायक अपडेट आज समोर आलेली आहे। ती म्हणजे ज्या मुलींनी कोथरूड पोलिसांवरती हे सगळे आरोप केलेले होते, आता त्याच मुलींवरती खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या मुलींसह त्यांचे आणखी 2 सहकारी आहेत, अशा एकूण मिळून 5 जणांवरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ हे प्रकरण नेमकं काय होतं आणि आता हा गुन्हा नेमका कशासाठी दाखल झाला या सगळ्यावरच आपण खरं तर आज बोलणार आहोत। मूळ गुन्हा असा होता की मुळातच संभाजीनगर मधल्या एका विवाहित महिलेची मिसिंगची केस होती। ही महिला जेव्हा मिसिंग झाली त्याच्यानंतर ती पुण्यामध्ये आली होती। पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तिने काही सोशल वर्क करणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये वगैरे काम करणाऱ्या मुलींचा तिने शोध घेतला आणि तिला एका रात्रीसाठी राहण्याची व्यवस्था तिची होत नव्हती, त्यामुळे तिला एका रात्रीसाठी कुठेतरी राहायचं होतं। त्यानंतर या कोथरूड प्रकरणामधल्या ज्या मुली आहेत, मेन पीडित मुली ज्या आहेत, या मुलींनी तिला राहायला एका रात्रीसाठी त्यांच्या रूमवरती राहायला दिलेलं होतं। त्यानंतर मात्र या मुलीला शोधत शोधत या मुलीचे सासरे, जे खरं तर माजी पोलीस अधिकारी आहेत असं म्हटलं जातंय, त्यांच्याबरोबर आणखी काही लोक संभाजीनगरहून पुण्यात आलेले होते। पुण्यामध्ये या मुली कोथरूड परिसरात राहत असल्यामुळे कोथरूड पोलिसांच्या साथीने कोथरूड पोलीस आणि मग त्या मुलीच्या घरचे, तिचे सासरे वगैरे, त्यांचे एक कुणीतरी मित्र, असे सगळे मिळून हे या मुलींच्या घरी गेले। या मुलींच्या घरी जाऊन त्यांचे थेटपणे घरात घुसून त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्यांना जाब विचारण्यात आला, या मुलीची माहिती विचारण्यात आली, या मुलीला तुम्ही कुठे लपवून ठेवलाय का असं विचारण्यात आलं। त्यावर ही मुलगी नेमकी कुठे आहे हे सुद्धा या मुलींनी सांगितलं। मात्र तरी सुद्धा या मुलींचे ड्रॉवर चेक करण्यात आले, त्यांची संपूर्ण रूम चेक करण्यात आली, सगळे कपडे अस्तव्यस्त फेकण्यात आले होते, त्यांचे काही म्हणजे आपण इव्हन म्हणू शकतो की इनरवेअर्स जे असतात ते सुद्धा चेक करण्यात आले, त्यांच्या डायऱ्या उघडून बघण्यात आल्या, त्यांचे मोबाईल फोन चेक करण्यात आले। असं सगळंच झालं। त्याच्यानंतर या मुलींना इव्हन त्या ठिकाणी मारहाण सुद्धा झाली। त्याच्यानंतर या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी आणि तपासासाठी आणण्यात आलेलं होतं आणि आज जेव्हा हा तपास करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं त्यावेळी पोलीस ठाण्याच्या ज्या रूम मध्ये कुठल्याही पद्धतीचं एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये अशा ठिकाणी या मुलींना ठेवण्यात आलं। ज्या ठिकाणी या मुली बसलेल्या होत्या त्या ठिकाणी कुठलाही सीसीटीव्ही नव्हता। त्या ठिकाणी हे सगळेच लोक जे त्यावेळी रूमवरती गेलेले होते, ते पोलीस अधिकारी प्लस या मिसिंग असलेल्या महिलेचे सासरे वगैरे जे ते सगळेजण त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी या मुलींना कुठेतरी दमदाटी करून या महिलेची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र अर्थातच त्यांना जेवढं माहिती होतं ते त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र त्याच वेळी कोथरूड पोलिसांनी या मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय। विशेषतः API प्रेमा पाटील ज्या आहेत त्यांनी या मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली। तुम्ही महारामांगाच्या मुली आहात, तुम्ही अशाच असता, तुम्ही लेस्बियन आहात का, अशा पद्धतीने बोलण्यात आलं। इव्हन त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यात आले, तुला किती बॉयफ्रेंड आहेत असं विचारण्यात आलं। या मुलींना कुठेतरी लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दात त्यांना प्रश्न विचारण्यात आले। त्यांच्या मोबाईल मधले त्यांच्या काही मित्रांबरोबरचे चॅटिंग वाचण्यात आले आणि असं बरंच काही घडलेलं होतं। आणि त्यानंतर खरं तर या मुलींना त्या ठिकाणी मारहाण सुद्धा झाली आणि त्यानंतर 3-4 तासांच्या नंतर या मुली त्यांच्या घरी निघून गेल्या। मात्र त्यानंतर पुन्हा या मुली रात्री उशिरा कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या बरोबर जे काही या रूम मध्ये घडलेलं होतं त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायची असं सांगितलं। मात्र ही तक्रार दाखल करून घ्यायला कोथरूड पोलिसांनी अर्थातच नकार दिला। त्याच्यानंतर हा सगळा संघर्ष सुरू झाला। त्यामध्ये मग श्वेता पाटील नावाच्या एक पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या सुद्धा या सगळ्यामध्ये जोडल्या गेल्या। त्यांनी या 3 मुलींची बाजू घेऊन पोलिसात हे सगळं प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांची लीगल बाजू सांभाळणाऱ्या आणि मुळातच सामाजिक कार्यात असणाऱ्या ऍडव्होकेट परिक्रमा खोत या सुद्धा त्यामध्ये दाखल झाल्या आणि मग त्याच्यानंतर या सगळ्यांनीच मिळून पोलीस आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस आयुक्त भेटले नाहीत, कारण ते त्या दिवशी मुळात शहरामध्ये नव्हते, कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते भेटले नाहीत। मग त्यानंतर या मुली पुण्याच्या आयुक्तालयामध्ये बसून राहिल्या, ठिय्या मांडला। दिवसभर हे ठिय्या आंदोलन त्यांचं चाललेलं होतं। त्याच्यानंतर रात्रीपर्यंत हे आंदोलन चाललं। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी आमदार रोहित पवार आले। रोहित पवारांनी या मुलींची बाजू समजून घेतली, पोलिसांपुढे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। काही वेळानंतर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर असतील, अंजली आंबेडकर असतील, वंचितचे कार्यकर्ते हे सकाळपासूनच या सगळ्या मुलींच्या बरोबर होते। असे सगळेच नेते कार्यकर्ते मिळून मग पोलिसांपुढे बाजू मांडण्याचा किंवा जी काही या मुलींची मागणी होती मुळातच की कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला हवा, या मागणीसाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले। मात्र पोलीस कुठल्याही पद्धतीने या सगळ्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की बरेच पोलीस अधिकारी होते, म्हणजे CP सर स्वतः नव्हते, मात्र त्यांच्या
अंडरचे जे ऑफिसर्स आहेत, सीपी सरांच्या नंतर येणारे म्हणजे ऍडिशनल कमिशनर वगैरे असतील, डीसीपी असतील, झोनचे, असे सगळेच जण त्या ठिकाणी हजर होते. त्यांच्याकडून या मुलींची बाजू समजून घेण्यात आली. अनेकदा या मुलींना त्यांच्याबरोबर काय घडलंय हे विचारण्यात आलं. मात्र अॅट्रॉसिटी दाखल करून घ्यायला, गुन्हा दाखल करून घ्यायला पोलिसांनी नकार दिलेला होता. या सगळ्याच्या नंतर पुणे पोलिसांच्या वतीने या मुलींना एक पत्र देण्यात आलं. जे पत्र या मुलींनी फाडून टाकलं. या मुलींचं मुळात असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला एकतर गुन्हा दाखल करा, एकतर FIR नोंद करून घ्या, कारण FIR नोंद करून घेणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे जो आम्हाला संविधानाने दिलाय. त्यामुळे मुळात तुम्ही एकतर FIR दाखल करून घ्या, नाही तर FIR तुम्ही का दाखल करून घेत नाही आहात, अॅट्रॉसिटीचं कलम का नाही लावू शकत, याविषयी आम्हाला माहिती द्या, तसं त्या पत्रामध्ये उल्लेख करा. त्यामुळे तशा आशयाचं सुद्धा पत्र मग रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून देण्यात आलं. जे काही घडलेलं आहे या मुलींबरोबर हे पब्लिक व्ह्यू मध्ये घडलेलं नाही, याविषयीचे कुठलेही पुरावे नाहीयेत. त्यामुळे पुणे पोलिसांवरती अर्थात कोथरूड पोलिसांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू शकत नाही असा आशय लिहिलेलं एक पत्र, जे लेटर हेड जे आहे ते पोलिसांकडून देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर हे सगळं आंदोलन संपलं. या मुली पोलीस आयुक्तालयामधून बाहेर पडल्या आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग आता आपण कोर्टात ही सगळी बाजू मांडून कोर्टातून FIR दाखल करायला भाग पाडू, अॅट्रॉसिटी दाखल करायला भाग पाडू, असा सगळाच पवित्रा या मुलींनी आणि त्यांच्या लीगल टीमनी घेतलेला होता. या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही लीगल टीम जी ती काम करत असताना आज सकाळी समोर आलेल्या माहितीनुसार या ज्या 3 मुली आहेत ज्यांना या जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप या मुलींनी केलेला होता, या 3 पैकी 2 मुलींवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची बाजू मांडणाऱ्या ज्या श्वेता पाटील आहेत सामाजिक कार्यकर्त्या, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि अन्य 2 जण असे टोटल मिळून 5 जणांवरती हा गुन्हा बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय. गुन्हा 132 कलमांतर्गत दाखल झालेला आहे. मुळात सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजे सरकारी जे काही कामकाज चालू होतं त्यामध्ये या मुलींनी अडथळा आणला, या सगळ्याच 5 जणांनी अडथळा आणला असं खरं तर पोलिसांचं म्हणणं आहे. अशा आशयाचं सगळ्याच उल्लेख या FIR कॉपीमध्ये आपल्याला आढळून येतो आणि त्या अनुषंगाने आता पुणे पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. मुळात ज्या मुली या सगळ्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी, एक FIR नोंद करून घेण्यासाठी लढत होत्या, 4-5 दिवस या मुलींचा संघर्ष सुरू होता. त्या मुलींचा संघर्ष अशा पद्धतीने कुठेतरी आता त्याला वाट मिळेल असं खरं तर कुणालाच वाटलेलं नव्हतं. मात्र पुणे पोलिसांकडून या मुलींच्या विरोधातच आता गुन्हा दाखल झाल्यामुळे पुणे पोलिसांवर खरंच कुणाचा दबाव आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कारण मुळात जो विषय अनेक राजकारणी मंडळींनी लावून धरला, सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरला, मुळात FIR दाखल करणं हा खूप बेसिक ह्युमन राईट आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे. जर हा गुन्हा खोटा असेल किंवा या मुलींचे आरोप खोटे असतील, जर कोथरूड पोलिसांनी असं काहीच जातीवाचक शिवीगाळ केली नसेल, मारहाण केली नसेल, जे काही असेल ते तपासामधून समोर आलं असतं. या मुलींचं मुळात हेच म्हणणं होतं की तुम्ही FIR दाखल करा, आम्ही खोटं बोलत असू तर ते तपासातून सिद्ध होईल, जी काही आम्हाला शिक्षा होईल ती मान्य असेल आम्हाला, मात्र तुम्ही FIR दाखल करा. मात्र आता सुद्धा या प्रकरणामध्ये FIR दाखल झालेली नाहीये, उलट या मुलींवरतीच FIR दाखल झालीये. त्यामुळे या मुलींना आता या सगळ्या चौकशीला आणि तपासाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे. अर्थात ही सगळी FIR जी दाखल झालेली आहे यामध्ये 5 जणांची नावं आहेत. या 5 जणांना आता पोलीस कशा पद्धतीने त्यांची चौकशी करतात आणि त्यांच्यावरती नेमकी कोणती कारवाई होते, आणि याच्या उलट या मुलींनी जो काही पवित्रा घेतलेला होता तो म्हणजे आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टातून FIR दाखल करण्यासाठीचे आदेश काढून आणू. म्हणजे जशा पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये कोर्टातून सगळी लढाई लढली गेली आणि ॲडव्होकेट आणि वंचितचे अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर यांनी लढवलेल्या या केसच्या नंतर मग आता या प्रकरणात सुद्धा पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश थेटपणे कोर्टाने दिले. तशा पद्धतीने आम्ही केस लढू अशी सगळीच भूमिका या मुलींनी घेतलेली होती. त्यामुळे आता जेव्हा त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल झालाय तेव्हा या मुली नेमकी काय भूमिका घेतात आणि त्यांची लीगल टीम नेमकी या सगळ्याला उत्तर कशी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.